या चला. ओके. तर बघा, आज आपण घेतलेली आहे बघा मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2023 ची प्रश्नपत्रिका घेतलेली आहे. आज आपण प्रश्नपत्रिका बघणार. तर आता एक लक्षात घ्या. हां बरं बाबा. हो 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 आपला व्हाईट बोर्ड आहे. आता रिॲलिटी सांगतो की आपले तेवढं डिजिटल पॅनल लावण्याची आपली ऐकत नाही आहे. हो आता बघा की आपण जो घेत आहे तर व्हाईट बोर्डवर घेत असल्या कारणानं सर्वांपर्यंत PDF पोचलेली आहे आणि प्रत्येक जणांनी प्रश्न बघायचा, त्याचं मी सोल्युशन देईन. आणि हो ज्यावेळेस व्हिडिओ अपलोड होईल ना त्यावेळेस मॅथचे जे क्वेश्चन आहेत त्यावेळेस ते क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला दिसतील, काय डिस्प्ले होतील या ठिकाणी. तर बघा बाकीच्यांनी सर्वांनी प्रश्न तुमच्या समोर PDF आहे, तुम्हाला PDF मी प्रोव्हाइड केलेली आहे, त्या PDF मध्ये बघायचे. आता बघा फर्स्ट नंबरचा प्रश्न आहे, एका घनाची बाजू 4 मीटर आहे. एका घनाची बाजू किती आहे? 4 मीटर आहे. तर ती दुप्पट केली असता, काय घनाची बाजू दुप्पट केली असता त्याचे घनफळ काय विचारलंय? घनफळ किती पट होईल? किती पट होईल? आता घनफळ विचारलंय किती पट होईल. तर बाजू जर दुप्पट केली असेल तर त्याचं घनफळ 8 पट वाढत असते. किती पट वाढते? 8 पट. आठवणीत ठेवा. त्यानंतर बघा की नाटो सायबर संरक्षण गटात सामील होणारा पहिला आशियाई देश कोणता? तर तो आहे दक्षिण कोरिया. कुठला देश आहे? दक्षिण कोरिया नाटो सायबर संरक्षण मध्ये समाविष्ट होणारा. नाटो मध्ये समाविष्ट होणारा कुठला आहे? तर तो आहे दक्षिण कोरिया. त्यानंतर बघा 3 नंबरचा प्रश्न आहे की स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? तर सुकुमार सेन. कोण आहे तो? सुकुमार सेन यांची काय म्हणून निवड करण्यात आली होती? तर मुख्य निवडणूक आयुक्त. स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण असा जर प्रश्न विचारला तर कोण आहे? सुकुमार सेन. म्हणजे 1952 मध्ये पहिली जी काही निवडणूक झाली होती 1952 मध्ये, त्यामध्ये पहिले निवडणूक आयुक्त त्या निवडणुकीसाठी कोण नेमण्यात आले होते? सुकुमार सेन. त्यानंतर बघा एक अंकमालिका आहे. तर ती अंकमालिका अशी आहे 61, 63, 67, 73, 81, 91, 103 आणि 101. यामध्ये चुकीचं ओळखा सांगितलं तुम्हाला. काय सांगितलंय? चुकीचं ओळखा. आता यामध्ये ओळखण्यासाठी कसं ओळखायचं ते बघायला पहा. 61 नंतर 63 नंतर 67 म्हणजे चढत्या क्रमाने संख्या लावल्या ते. 67 नंतर 73, 81, 91. आता 91च्या नंतर 103 आलंय, पण 103 पेक्षा लहान संख्या 101 आहे, म्हणजे 101 ही संख्या यामध्ये चुकीची आहे. 91च्या नंतरची जी मोठी संख्या ती 103 आहे, पण 101 जरी अंमलात असते ते बरोबर असतं. ही चुकीची कोणती आहे? 101 असं तुम्हाला या ठिकाणी विचारलेलं आहे. नंतर समोरचा प्रश्न बघा 5 नंबरचा. 101 याचं आठवणी ठेवा. त्यानंतर बघा की 5 मे 2022 मध्ये, आता हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा की बघा 5 मे 2022 मध्ये महानगरपालिका म्हणजे 2022 पर्यंत एकूण, आता विषय निघाला तर याबद्दलचे आणखी प्रश्नही पाहू. महाराष्ट्रात एकूण 2022 पर्यंत महानगरपालिका किती होत्या? 27. त्यानंतर 2022 मध्ये किती झाल्या? 28. 23 मध्ये किती झाल्या? 29. आता 27 पर्यंत ठीक आहे. 2022 मध्ये एक नवीन महानगरपालिका तयार झाली. ती महानगरपालिका कोणती होती? इचलकरंजी. कोणत्या जिल्ह्यात येते? कोल्हापूर. कोणत्या जिल्ह्यात येते? कोल्हापूर. इचलकरंजी, कोल्हापूर. जर तुम्हाला विचारलं 28वी महानगरपालिका कधी स्थापन झाली? 2022. तारीख या ठिकाणी 5 मे 2022 मध्ये नवीन स्थापन झाली 28वी. कोणती? इचलकरंजी, कोल्हापूर जिल्ह्यात. त्यानंतर की 2023 मध्ये 29वी महानगरपालिका तयार झाली, तर ती आहे जालना. की कोणती आहे? जालना. सध्या किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्रात? 29. तर हा प्रश्न बघा कसा कन्फ्यूज करणार आहे. तर प्रश्न तुमच्या समोर आहे की 5 मे 2022 मध्ये महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका स्थापन करण्यात आली, ती खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आणि फर्स्ट नंबर ऑप्शन होता इचलकरंजी. कुठला होता? इचलकरंजी. आता 28वी महानगरपालिका विचारली. आता 28वी महानगरपालिका इचलकरंजी बरोबर आहे, पण या प्रश्नात विचारलंय काय? ती कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हणजे इचलकरंजी उत्तर असणार आहे का? नाही. तर त्याचं उत्तर काय असणार आहे? कोल्हापूर. त्याचा जिल्हा विचारलाय.
म्हणजे अशा पद्धतीनं प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी विचारू शकतात की 2022 मध्ये जी 28वी महानगरपालिका तयार झाली ती कोणत्या जिल्ह्यात आहे, ती कोणती विचारलं असतं तर इचलकरंजी, पण जिल्हा विचारला म्हणतो कोल्हापूर, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा 2 + कडे, समोरचा प्रश्न आहे 2 + कडे, या 2 ला कुठला षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावला पाहिजे, कुठल्या षष्टी विभक्तीचा प्रत्यय लावला पाहिजे. तर असं जर म्हटलं असेल पण पेन तुमच्या जवळ जर असेल, मी काय म्हणेन तुझ्याकडे, काय झा हा प्रत्यय लागेल त्याला, षष्टी विभक्तीचा प्रत्यय. षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते, चा, ची, चे, चा, किंवा सर्वनामाला लागणारे झा, झी, झे, झा, हे सर्वनामाला लागणारे प्रत्यय. मग यामध्ये तू, आता तुझा, तुझ्याकडे असं होईल का, नाही, तर तुझ्याकडे हे त्यामध्ये सफिशियंट उत्तर आहे. लक्षात असू द्या. बघा समोरचा प्रश्न बघा, या ठिकाणी लिहितो, एक दिलेला आहे, एक पदावली दिलेली आहे आणि त्या पदावलीचं उत्तर सदोतीस आलं पाहिजे. तर कुठल्याचं उत्तर सदोतीस आहे हे आपल्याला ओळखायला सांगितलंय. तर ऑप्शन नंबर ए बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर ए ची पदावली कुठली होती, तर ते आहे 10 × 3 अधिक कंसात 5 अधिक 2, म्हणजे 10 × 3 बरोबर 30 अधिक कंस अगोदर सोडवायचा होता, मग 5 अधिक 2 बरोबर किती, 7, तर 30 अधिक 7 बरोबर किती, 37 होतात. अशा पद्धतीनं हा प्रश्न आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा काय आहे, तर एकाच राज्यातील व्यापारात केंद्र सरकारकडून दिला जाणारा कर कोणता, म्हणजे आकारला जाणारा कर कोणता आहे, तर केंद्र शासनाकडून, म्हणजे जसं की बघा की जीएसटी, आता जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. तर याबद्दल सांगायचं जर म्हटलं तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सचे 2 प्रकार पडतात, एक आहे सीजीएसटी आणि एक आहे एसजीएसटी. सीजीएसटी म्हणजे काय, केंद्र शासनाचा दर, आणि एसजीएसटी म्हणजे काय, राज्य शासनाचा दर, स्टेट, म्हणजेच इथं काय केंद्र शासन कुठला आकारतं मग तर सीजीएसटी, आणि एसजीएसटी कोण आकारतं, संबंधित राज्य, एसजीएसटी. हे म्हणजे राज्य आणि हे म्हणजे केंद्र, लक्षात असू द्या. सीजीएसटी कोण आकारतं, मग केंद्र शासन आकारत असते. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा आता, की शेतकऱ्यांनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीसाठी चळवळ घडवून आणली होती, कोणत्या जिल्ह्यात साराबंदीसाठी चळवळ घडवून आणली होती, तर ऑप्शन होते गोरखपूर, खेडा, सोलापूर आणि अमरावती. तर ऑप्शन नंबर बी खेडा हे उत्तर आहे. शेतकऱ्यांनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली होती, तर उत्तर काय आहे, खेडा नावाचा जिल्हा आहे. तर आता एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे बघा, तर परवा, आता बघा इथं जर आपण जर लिहिलं आज, प्रश्न अगोदर वाचून दाखवतो तुम्हाला समोर, वरती डिस्प्ले सुद्धा होईल. तर जर परवा सोमवार होता तर शुक्रवार कधी असेल, शुक्रवार कधी असेल. सपोज आज लिहिलं आपण, हे असणार काल आणि इथं आहे परवा. तर आपल्याला काय सांगितलं आहे, परवा कुठला वार होता, सोमवार होता. परवा कोणता वार होता, सोमवार. मग काल कोणता वार असेल, मंगळवार. तर आज कोणता वार असेल, तो बुधवार. आता विचारलं शुक्रवार कधी असेल, मग उद्या कोणता वार असेल, उद्या गुरुवार. आणि त्याच्या समोरचा जो आहे परवा, कोणता वार असेल, शुक्रवार. आता विचारलं आपल्याला शुक्रवार कधी असेल, तो कुठला असेल, परवा असेल ना, म्हणजे आज नंतर 2 दिवसांनी. आज नंतर हा झाला पहिला दिवस, हा झाला दुसरा दिवस. एक तर ऑप्शन मध्ये बघा परवा असेल तर परवा, किंवा ऑप्शन मध्ये काय आहे, तर ऑप्शन मध्ये आज नंतर 2 दिवसांनी. किती दिवसांनी, 2 दिवसांनी. नंतर आहे भिलार जवळील, महाबळेश्वर जवळील भिलार या गावात काय आहे, कुठल्या गावात, भिलार. भिलार हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे, तर हे गाव एक पुस्तकांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. कोणतं गाव, भिलार हे पुस्तकांचं गाव आहे, विचारलं जातं. भिलार हे गाव पुस्तकांचं गाव आहे, म्हणजे पुस्तकासाठी कुठलं गाव प्रसिद्ध आहे, तर भिलार महाबळेश्वर जवळ आहे. कोणत्या जिल्ह्यात, सातारा जिल्ह्यात, लक्षात असू द्या. आता साताऱ्याबद्दल जर सांगायचं म्हटलं तर सातारा जिल्ह्यात 2 मुख्य थंड हवेचे ठिकाणे, एक आहे महाबळेश्वर, कुठलं, महाबळेश्वर, आणि दुसरं आहे पाचगणी. आता पाचगणीलाच काय म्हणतात, तर टेबल लँड सुद्धा म्हणतात. टेबल लँड सुद्धा म्हणतात. महाबळेश्वर आणि पाचगणी हे सातारा जिल्ह्यात असणारे 2 थंड हवेचे ठिकाणे आहेत. त्यानंतर हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. हल्ली या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. ऑप्शन आहे तुमचे क्षणिक, राट, नंतर आणि पूर्वी. तर याचं आहे पूर्वी असं उत्तर येतं. काय उत्तर येईल त्याचं, हल्लीचा विरुद्धार्थी शब्द आहे पूर्वी. आता अगोदर नंतर जो 3 नंबरचा ऑप्शन आहे, नंतरचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल, मग
नंतरचे ऑप्शन आहे त्या नंतरचं पूर्वी होईल का नाही, नंतरचं हल्ली सुद्धा होणार नाही. जर अगोदर असेल अगोदरचं विरुद्धार्थी काय असणार मग नंतर, आणि हल्लीचं विरुद्धार्थी काय असणार आहे पूर्वी. लक्षात असू द्या. त्यानंतर सांगितलंय एक समोरचा प्रश्न होता गणिताचा 33 34 35 समोर आहे x, नंतर आहे 37, नंतर आहे 38, नंतर आहे 39. तर यांची सरासरी 36 दिलेली. किती दिलेली आहे 36. म्हणजे या एकूण 7 संख्या आहेत आणि 7 संख्यांची सरासरी 36 आहे. तर तुम्हाला समोर विचारलंय की या x ची किंमत काय. प्रश्न काय बघा 33 34 35 x 37 38 39 या संख्यांची सरासरी 36 आहे. तर x ची किंमत काय. आता हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल. तर बघा 33 34 35 36 37 38 39 जर असा प्रश्न जर तुम्हाला आला, जर सरासरी विचारली आणि सारखं जर अंतर असेल त्याच्यामध्ये किंवा क्रमवारीत संख्या असेल. आता या क्रमवारीत संख्या आहे 33 34 35 36 37 38 39. तर या ठिकाणी जी क्रमवारीत संख्या आहे, जी मधली संख्या असेल ती तुमची सरासरी असेल. म्हणजेच यामध्ये संख्या कोणती संख्या सुटली, तर ती संख्या सुटली आहे 36. म्हणून 36 तिची सरासरी असेल आणि 36च ही या ठिकाणी असणारी संख्या असेल. हे महत्त्वाचं लक्षात घ्या. जर क्रमवारीत संख्या असेल किंवा संख्येमध्ये सारखा फरक असेल 2 2 चा 3 3 चा 4 4 चा, तर त्यावेळेस जी मधोमध संख्या असते काय, जी मधोमध संख्या असते ती असते त्याची सरासरी. त्यानंतर बघा की जानेवारी 2023 मध्ये विरासत साडी महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला. विरासत साडी महोत्सव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला. तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. विरासत साडी महोत्सव कोणत्या ठिकाणी, नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे. आता समोरचे प्रश्न पाहू. समोर एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे आणि बुद्धिमत्तेचा प्रश्न कसा सोडवायचा ते तुम्हाला सांगतो. तर अगोदर प्रश्न लिहितो तसं तुम्हाला वरती डिस्प्ले सुद्धा होईल. बघा ACE कॉमा त्यानंतर आहे FHJ कॉमा त्यानंतर आहे KMO कॉमा तर समोर आहे क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल हे तुम्हाला बघायचंय. बघा या ठिकाणी काय केलं A B सोडला C घेतला, D सोडला E घेतला, E नंतर लगेच F घेतला काय, त्यानंतर F नंतर G सोडला H घेतला, H नंतर I सोडला J घेतला, J नंतर लगेच K घेतला JK, नंतर L सोडला M घेतला, N सोडला O घेतला. आता यानंतर काय येईल तर O च्या नंतर काय असणार आहे P, P च्या नंतर Q सोडा, R S सोडा T, म्हणजे PRT हे जे ऑप्शन असेल ते तुमचं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारने रिकामी जागा हा दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे. तर कोणता दिवस आजी आजोबा दिन म्हणून साजरा करतात, आजी आजोबा दिन. कोणता दिवस येतो तर 10 सप्टेंबर. कोणता दिवस साजरा करतात 10 सप्टेंबर. हे महाराष्ट्र शासनाने ठरवलं. हा दिवस महाराष्ट्र शासनाचा आहे, केंद्राचा दिवस आहे का नाही. राष्ट्रीय दिन तर महाराष्ट्र शासनानं याला आजी आजोबा दिन म्हणून साजरा करण्याचा ठरवला तो दिवस आहे 10 सप्टेंबर. नंतरचा प्रश्न आहे देव या शब्दाचं अनेक वचन विचारतोय. देव या शब्दाचं अनेक वचन, तर देव या शब्दाचं अनेक वचन देवच होते. देवा देवी वगैरे भानगडी होत नाही. तुमच्या देवा तुमच्या जवळ ठेवा. तर सध्या मी नको रे सध्या. हो हे मोबाईल मध्ये PDF पाहते. जास्त काही भानगडी करू नका. हो दिसून नाही लागलं का वरती. ठीक आहे एक मिनिट. नाही इथपासून दिसतं ना खाली. हो ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघा. शुभम व अनिल यांना 3:5 प्रमाणात काय सांगितलंय. शुभम आणि अनिल यांना 3:5 प्रमाणात 24 केळी वाटल्या. किती केळी वाटल्या 24 केळी वाटल्या. तर शुभमला किती केळी मिळतील असा प्रश्न आहे. शुभम आणि अनिल या दोघांना 3:5 या प्रमाणात केळी वाटायच्या. तर 24 केळी वाटायच्या म्हणजे 2 डझन केळी वाटल्या. तर शुभमला किती केळी येतील. आता बघा प्रश्न कसा सोडवायचा. आता याला 5 भाग दिलेत, याला 3 भाग. तर एकूण किती भाग द्यायचे 8 भाग. 5 अधिक 3 बरोबर 8 भाग. मग 8 भागात एकूण किती केळी आहेत 24 केळी. तर त्यापैकी शुभमला किती द्यायच्या, शुभमला 3 भाग केळी द्यायच्या. तर या ठिकाणी आपलं प्रमाण तयार झालं. समप्रमाणामध्ये गुणाकार. प्रमाण कसं तयार केलं हे लक्षात घ्या की 8 भाग केळी म्हणजे 24 केळी आहेत. म्हणजे एकूण दोघांच्या किती आहेत 8 भाग. मग 8 भाग केळी बरोबर 24 केळी. तर 3 भाग बरोबर किती केळी म्हणजे ज्यामध्ये तिरपा गुणाकार म्हणून 24 गुणिले 3 भागिले 8. 8 1 8, 8 3 24, 3 गुणिले 3 बरोबर 9 केळी देण्यात येतील.
कुणाला तर शुभमला. समजलं का? परत रिवर्स बघा की दोघांचा 8 भाग आहे, दोघांची बेरीज केली मग 8 भाग बरोबर 24 तर 3 भाग बरोबर किती 3 काऊन घेतले शुभमचे घेतले 3 भाग शुभमला द्यायचे तिरपा गुणाकार करून उत्तर येऊन जाईल तुमचं 9 उत्तर. त्यानंतर बघा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एक चॅट जीपी काय चॅट चॅट जीपी हा एक यंत्रमानव तयार केला आहे रोबो. तर हा रोबो खालीलपैकी कोणत्या कंपनीने आणलाय तर कंपनी आहे ओपन OPEN AI ओपन AI या कंपनीने हा एक रोबो तयार केलाय. त्यानंतर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर भारतीय लेखागार कोणत्या ठिकाणी आहे नवी दिल्ली या ठिकाणी. त्यानंतर बघा की पुढीलपैकी खालील वाक्यप्रचाराचा अर्थ लिहा. आता फारकत होणे म्हणजे काय? फारकत होणे दिसते ना व्यवस्थित थांबा दिसते या ठिकाणी. आता फारकत होणे काय? फारकत म्हणजे काय? आता जेमतेम तुम्ही हा शब्द ऐकला असेल डिवोर्स बरोबर आहे. डिवोर्स म्हणजे काय की दोघं नवरा बायको वेगळे होतात त्यांच्यामध्ये डिवोर्स झाला तेव्हा. पण डिवोर्स म्हणजे काय तर फारकत नामा लिहून घेतला होतो म्हणजे फारकत होणे म्हणजे काय तर वेगळे होणे. आता यामध्ये ऑप्शन होतं वेगळे होणे, सामावून घेणे, हलकवून देणे आणि बहिष्कृत करणे. तर वेगळे होणे हा त्याचा काय अर्थ आहे? वेगळे होणे लक्षात असू द्या. फारकत होणे म्हणजे काय? वेगळे होणे. त्यानंतर बघा महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय? ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांना स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था. तर या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण आहे तर 50% 50%. महिलांना किती टक्के आरक्षण आहे? 50%. समोरचा प्रश्न आहे बघा की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ. आता वर्तुळाचं क्षेत्रफळ दिलेलं आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ दिलेलं आहे 1380. प्रश्न आहे बघा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 1386 सेंटीमीटर आहे तर त्याचा परिघ विचारलाय आपल्याला. आता यासाठी महत्वाचं काय तुमच्या पाठ असायला पाहिजे बरोबर ना की भूमितीचे जे प्रश्न असतात त्याचे तुमचे सूत्र पाठ असायला पाहिजे. त्याच्यात तर शॉर्टकट कुणी आणू शकत नाही. पण पहा वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? आता यानुसार जर तुम्हाला परिघ काढायचं म्हटलं तर वर्तुळाची महत्वाची म्हणजे त्रिज्या तुम्हाला लक्षात आली पाहिजे. मग त्रिज्या काढायची. पण त्रिज्या कशानुसार काढायची? तुम्हाला वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे. वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे तर पाया r वर्ग. आता पाया r वर्ग म्हणजे काय तर बघा पाया r वर्ग बरोबर वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे 1386 मग 1386 बरोबर 22/7 गुणिले r चा वर्ग. मग आता 7 इकडे गुणाकारात नाही 22 इकडे भागाकारात आणा. मग बघा 1386 गुणिले 7 छेद किती 22. आता 22 संख्येचे भाग जाते का परत पाहू आपण 11 ने भाग जाते 8 ने 9 7 3 9. आता 11ची कसोटी इथे लागते मग 11 ने भाग देऊ 11 2 22 11 1 11 उरता 2 11 2 22 परत उरता 6 11 6 66 म्हणजे राहतात की 126 गुणिले 7 भागिले 2 परत 2 ने भाग देऊ 2 1 2 2 6 12 2 3 6 गुणिले 7 म्हणजे 63 गुणिले 7 बरोबर 8 वर्ग. मग 63 गुणिले 7 किती होतात तर 7 3 21 1 अचले 2 sin 7 43 44 म्हणजे 441 बरोबर r वर्ग. तर 441 कशाचा वर्ग आहे? 21 चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे? 21 चा वर्ग म्हणजे 21 काय असणार आपला पाय r असणार आहे त्रिज्या. आता यानुसार आता r मिळाला आपल्याला r ची किंमत म्हणजे त्रिज्या मिळाली या वर्तुळाची किती येतात ती आहे 21. मग यानुसार आपल्याला परिघ काढायचं आहे. मग परिघाचं सूत्र काय आहे तर ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे पाठ असलं पाहिजे. मग परिघाचं सूत्र महत्त्वाचं लक्षात घ्या की 2 पाय r म्हणजेच काय असणार या ठिकाणी लिहिलेलं आहे r बरोबर 21. वेटला पुसलं मी नंतर बघा मग 2 गुणिले पायाची किंमत असते 22/7 गुणिले r ची किंमत आपल्याला मिळाली 21. मग पहा 7 1 7 7 3 21 22 गुणिले 2 बरोबर 44 44 गुणिले 3 बरोबर किती तर 4 3 12 2 चला आहे 4 3 12 ने 13 132 चौरस सेंटीमीटर हे तुमचं उत्तर असणार आहे. उत्तर म्हणजे ऑप्शन नंबर ए. त्यानंतर बघा की संयुक्त राष्ट्र संघटना हे समजलं असेल ना परत रिवर्स घेऊन तुम्ही पाहू शकता व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर. बघा की संयुक्त राष्ट्र संघाद्वारे समोरचा प्रश्न आहे 2023 हे वर्ष कोणतं वर्ष म्हणून साजरं केलंय तर 2023 हे वर्ष भरड धान्य
धान्य वर्ष म्हणून साजरे केले. काय केलंय? भरड धान्य वर्ष म्हणून या ठिकाणी हे 2023 साजरं केलेलं आहे. त्यानंतर आहे 1 जानेवारी 2023 रोजी खालीलपैकी रिकामी जागा या देशाने, काय रिकामी जागा या देशाने म्हणजे कोणत्या देशाने युरो हे चलन स्वीकारलं? कोण स्वीकारलं युरो हे चलन? तर ऑप्शन आहेत बघा, इराण, इराक, त्यानंतर क्रोएशिया आणि लास्ट वाला आहे युक्रेन. तर युक्रेननं स्वीकारलं. या युक्रेननं कोणतं स्वीकारलं? युरो. युरो हे चलन. आता आपलं चलन कुठलं माहिती आहे तुम्हाला? रुपया हे आपलं चलन आहे, रुपया. तर युरो हे चलन कोणत्या देशाने स्वीकारलं? युक्रेन या देशानं स्वीकारलं. त्यानंतर बघा समोरचा एक परत गणिताचा प्रश्न आहे बघा. तर लहान मोठेपणा ठरवणारा समोरचा प्रश्न आहे. तर प्रश्न बघा, रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे आणि विजय अविनाशपेक्षा मोठा आहे, पण सुरेशपेक्षा लहान आहे, तर सर्वात मोठा कोण? आता काढून दाखवतो तुम्हाला, एक एक लाईन वाचू आणि त्यानुसार आपण लिहू. काय सांगितलंय? रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. आता रमेश सुरेशपेक्षा मोठा आहे. समजा आपण जर याला घेतलं सुरेश, तर सुरेशपेक्षा कोण मोठा आहे? रमेश, बरोबर. तर आता समोरचं बघा, विजय अविनाशपेक्षा मोठा आहे. आता विजय आणि अविनाश आपल्याला माहिती आहे का कोणते येत नाही, मग विजय आणि अविनाश आपण इथे लिहू. विजय हा अविनाशपेक्षा, काय सांगितलंय? अविनाशपेक्षा मोठा आहे, म्हणजे हा असणार आहे अविनाश. अविनाश. आता या दोघांमधलं कंपॅरिझन बाकी आहे. तर यामध्ये कोण लहान आहे कोण मोठा आहे समोर पाहू आपण. पण सुरेशपेक्षा लहान आहे बघा, सुरेशपेक्षा लहान आहे. विजय हा अविनाशपेक्षा मोठा, पण सुरेशपेक्षा लहान, म्हणजे यापेक्षा हा कसा असणार आहे? मोठा. या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी सर्वात मोठा कोण आहे? रमेश. ऑप्शन नंबर ए. त्यानंतर बघा की जय, हा, तर यामध्ये कोण मोठा आहे? तर रमेश. ऑप्शन नंबर ए. समोरचा प्रश्न बघा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, हे जे गीत आहे हे खालीलपैकी कोण लिहिले? तर बघा हे लिहिलेलं कोण आहे? तर राजा बढे. कोण लिहिलेले ते? राजा बढे. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर समोरचा प्रश्न बघा, तर एक बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. बुद्धिमत्तेचा प्रश्न बघा, 4312 म्हणजेच नाईस, NICE. त्यानंतर 756 बरोबर PRO. तर 75 312 बरोबर काय? असा प्रश्न विचारला. आता अशा प्रश्नामध्ये काय करायचं की या N साठी 4 घेतला, I साठी 3 घेतला, C साठी 1 घेतला, E साठी 2 घेतला, P साठी 7, R साठी 5, O साठी 7. मग आता यासाठी वापरलं काय ते समोर लिहायचं आहे आपल्याला, उत्तर बघ काढायचे. आता 7 साठी काय वापरलं? P. 5 साठी काय वापरलं? R. 3 साठी काय वापरलं? I. त्यानंतर 1 साठी काय वापरलं? C. आणि 2 साठी काय वापरलंय? E. म्हणजे काय तयार आपलं प्राइस. मग प्राइस कोणत्या ऑप्शन मध्ये? बघा ऑप्शन नंबर सी. त्यानंतर बघा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशामध्ये अनावरण करण्यात आले? तर तो देश आहे बघा रशिया. कोणता देश आहे तो? रशिया. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोरत अशी अंकुशाचा मार, हे जे उदाहरण आहे खालीलपैकी कोणत्या अलंकाराचं आहे? तर तुमचा अलंकार हा पाठात असला पाहिजे ना, अलंकाराचे सगळे उदाहरणं तुमच्या पाठ असले पाहिजे. आणि हा जो अलंकार आहे तो अलंकार कुठला आहे? तर दृष्टांत अलंकार आहे. दृष्टांत. समजत आहे ना? काय दिसत आहे ना व्यवस्थित? हा, आवाज ठीक. बघा समोरचा आहे बघा, समोरचा प्रश्न बघा, शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी काय आहे? शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी रिकामी जागा करण्यात आली. काय करण्यात आली? तर हरित क्रांती. म्हणजे भारताचं अन्नधान्य उत्पादन जास्त वाढावं आणि भारत हा अन्नधान्य स्वयंपूर्ण व्हावा यासाठी भारतीय हरित क्रांती झाली होती. आणि हरित क्रांती संदर्भात काय आहे? तर हरित क्रांती कोणामुळे घडून आली भारतामध्ये? तर M.S. स्वामीनाथन. आता यावरून थोडंसं आपण वेगळं जाऊ, थोडंसं भाग वेगळा आपण. आता M.S. स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक आहेत. आता भारतीय हरित क्रांतीचे जनक M.S. स्वामीनाथन, तर यांना 2024 मध्ये भारतरत्न देण्यात आला. कोणाला देण्यात आला? M.S. स्वामीनाथन भारतरत्न. आता आणखी प्रश्न विचारला जातो की 2024 मध्ये किती जणांना भारतरत्न देण्यात आला? तर 5 जणांना भारतरत्न देण्यात आला. किती जणांना? 5 जणांना 5 असे भारतीय लोक आहेत की त्यांना भारतरत्न देण्यात आला.
यावरून लक्षात असू द्या, हे शॉर्टकट बनवलेली आहे मी, तर ते शॉर्टकट तुमच्या लक्षात असू द्या की 5 जणांना भारतरत्न मिळाला, तर ते 5 जण कोणते, तर स्वामी म्हणजे काय, तर MS स्वामीनाथन. 2 म्हणजे नारायणाला म्हणजे काय, तर नरसिम्हा राव, या 2 आपण ठेवा, नरसिम्हा राव. त्यानंतर कर्पुरा म्हणजे काय, तर कर्पुरा ठाकूर. चरण म्हणजे काय, चरण सिंग चौधरी, चरण सिंग. आणि अडवले म्हणजे काय, लालकृष्ण अडवाणी. तर यावरून तुमच्या लक्षात असू द्या 5 जणांना भारतरत्न मिळालेला आहे. आणि त्यापैकी MS स्वामीनाथन हे कशा संदर्भात आहे, तर ते आहे हरित क्रांतीशी संबंधित, हरित क्रांती. लक्षात असू द्या. तर आहे ना व्यवस्थित, ठीक आहे. तर समोरचा प्रश्न आहे बघा मराठीतला, की ऐकू येणे या अर्थाचा खालीलपैकी कोणता पर्याय आहे. तर ऑप्शन आहेत अपेक्षा नसणे, दुसरा ऑप्शन आहे पायरी न चढणे, तिसरा आहे कानावर पडणे, आणि चौथा ऑप्शन आहे मुलाखत घेणे. आता ऐकणे म्हणजे काय, तर कानावर पडणे, माझ्या कानावर एखादी गोष्ट पडली म्हणजेच काय, तर मी ती गोष्ट ऐकली, म्हणजे कानावर पडणे म्हणजेच ऐकणे असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर बघा पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही. मानवी हक्कांमध्ये होत नसलेला जो पर्याय आहे तो आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. आता त्याचा आहे समान कामास तर त्याचं उत्तर आहे माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकार म्हणजे हा जो हक्क आहे माहितीचा अधिकार, यांचा मानवी हक्कांमध्ये वापर होत नाही. माहितीचा आता यावरच बघा, माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे, 2005चा आहे. माहितीचा अधिकार अधिनियम कधीचा आहे, 2005चा आहे. आणि जर राज्यसभेची कोणी जर तयारी करत असेल तर राज्यसेवेमध्ये यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातात. राज्यसेवेमध्ये माहितीचा अधिकार अधिनियम यावर प्रश्न जास्त विचारले जातात, कमीत कमी 5 ते 6 प्रश्न त्यावर विचारले जातात. त्यानंतर बघा की खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची. माथेरान हे काय आहे, तर थंड हवेचं ठिकाण आहे. आता चुकीची जोडी मी तुम्हाला सांगत नाही, तर बरोबरच सांगतो आहे. माथेरान हे एक थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असणारं राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर इकडं लेणी दिलेलं आहे, हे चुकीचं आहे. ताडोबा ही लेणी नाही, तर राष्ट्रीय उद्यान आहे ताडोबा चंद्रपूरमध्ये. त्यानंतर कोल्हापूर हे एक देवीचं संस्थान आहे, म्हणजे महाराष्ट्रात एकूण 3.5 पीठ आहे देवीचे, त्यापैकी एक ठिकाण ते आहे. त्यापैकी अर्धपीठ जर विचारलं ते आहे वणी, नाशिक जिल्ह्यात. त्यानंतर अजिंठा हे जागतिक वारसा स्थळ आहे. अजिंठा हे कुठलं आहे, तर जागतिक वारसा स्थळ. त्यानंतर आहे एक वाक्य बघा, तुझे नाव काय. आता या समोर तुम्हाला कुठलं चिन्ह वापरता येईल, विराम चिन्ह वापरायचे. तर ऑप्शन आहे पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप, दुसरा आहे अल्पविराम म्हणजे कॉमासारखं असते, त्यानंतर प्रश्नचिन्ह, त्यानंतर अर्धविराम. तर तुम्हाला काय वापरायचं इथं, हा प्रश्न आहे ना, तुझे नाव काय आहे, जेव्हा कळते प्रश्न आहे म्हणजे काय, तर प्रश्नचिन्हच वापरावं लागेल. त्यानंतर बघा हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेतील अनुवाद खालीलपैकी कोणी केला, तर फ्रेडरिक. कोणी केला, तो फ्रेडरिक या व्यक्तीनं त्याला अनुवाद केला आहे हितोपदेश नावाचा. हितोपदेश काय आहे, हितोपदेश याचं मराठीत अनुवाद संस्कृतमध्ये अनुवाद कोणी केला आहे, फ्रेडरिक या व्यक्तीनं केलेला आहे. त्यानंतर 1974 मध्ये 1974 मध्ये अणु चाचणी घेण्यात आली होती. अणु चाचणी घेण्यात आलेली होती. तर ही अणु चाचणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी घेण्यात आली, तर सगळ्यांच्या आठवणीत असलं पाहिजे पोखरण. कोणतं ठिकाण ते, पोखरण. राज्य आठवणी ठेवा, राजस्थानमध्ये. एकूण भारतानं 3 अणु चाचण्या घेतल्या होत्या, त्या 3ही अणु चाचण्या पोखरण या ठिकाणी राजस्थान राज्यात घेतल्या होत्या. कुठे घेतल्या होत्या, राजस्थानमध्ये पोखरण या ठिकाणी 3 अणु चाचण्या घेतल्या होत्या. त्यापैकी 1974 मध्ये जी पहिली अणु चाचणी झाली होती ती कोणत्या ठिकाणी, तर पोखरण राजस्थान. तर हे आठवण ठेवा की 1974 मध्ये म्हणजे ही जी अणु चाचणी घेतली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते, तर इंदिरा गांधी होते. इंदिरा गांधी म्हणजे आणखी आठवणी ठेवा 1976 मध्ये एक आणीबाणी लागली होती, ज्याचं कारण होतं अंतर्गत अशांतता. अंतर्गत अशांततेमुळे लागलेली आणीबाणी 1976 मध्ये एक लागली होती. 1962 आता 3 आणीबाणी आतापर्यंत लागल्या. राष्ट्रीय आणीबाणी सर्वच आणीबाणी एकूण राष्ट्रपती आणीबाणी घोषित करत असतो. आता आणीबाणी एकूण 3 प्रकारच्या आहेत. पहिलं आहे राष्ट्रीय आणीबाणी,
नंतर राज्य आणीबाणी आणि आर्थिक आणीबाणी. तर आर्थिक आणीबाणी आतापर्यंत लागलेली नाही. राज्य आणीबाणी सर्वात जास्त लागणारं राज्य आहे बघा जम्मू काश्मीर, आणि राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळा लागलेली आहे. तर हे आठवणी ठेवा की हे राष्ट्रीय आणीबाणी 3 वेळा लागली, तर 3 वेळा राष्ट्रपतीने घोषित केली. ते राष्ट्रपती कोण, तर त्याची एक शॉर्टकट आहे राधा घरी आली. तर राधा म्हणजे काय, तर राधाकृष्णन. त्यानंतर घरी म्हणजे काय, तर गिरी, गिरीलाच आपण घरी असं केलंय. अली म्हणजे काय, फखरुद्दीन अली अहमद, फखरुद्दीन अली अहमद. तर यांनी 1962 मधली आहे, 1962, 1971 आणि 1976 अशा 3 वेळा लागलेल्या आणीबाणी आहेत. आणि 1976ची ज्यावेळेस आणीबाणी लागली त्यावेळेस कोण होतं, त्याचं कारण होतं अंतर्गत अशांतता. आणि अंतर्गत अशांतता कारण असल्या कारण त्यावेळेसचे पंतप्रधान सुद्धा विचारले जातात. तर तिसऱ्या आणीबाणीच्या वेळेचे पंतप्रधान होते इंदिरा गांधी, हे लक्षात असू द्या. त्यानंतर बघा की जय हा विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान, जय विजयपेक्षा 5 वर्षांनी लहान, म्हणजे जय या ठिकाणी लहान आहे, हा 5 वर्षांना मोठा आहे. आता या दोघांची बेरीज 25 वर्षे, या दोघांची जर बेरीज किती लागली 25 वर्ष. आता या दोघांची वय आपल्याला काढायची, कसे काढणार, जो 5 वर्षांना मोठा आहे त्याच्यावर 5 ठेवून द्या. आता राहिले किती, यामध्ये 5 जर बाजूला काढले तर राहतात किती 20. आता 20चे निम्मे याला द्या, निम्मे याला द्या, म्हणजे जे असणार 10 वर्षाचा, विजय असणार आहे 15 वर्षाचा. या पद्धतीने काढू शकता. किंवा तुम्ही x अधिक y बरोबर 25 आणि x वजा y बरोबर 5 अशा पद्धतीनं हे समीकरण मांडून सुद्धा काढू शकता. पण या पद्धतीने तुम्हाला सोपं आहे. जो जास्त असेल, जेवढ्या वर्षांनी जास्त असेल तो अगोदर त्याला देऊन टाका, जे बाकीचे रक्कम होते ते अर्धी दोघाला वाटून द्या. म्हणजे जो जास्त आहे ते प्राथमिक त्यामध्ये अर्ध्या रकमेमध्ये मिळवून द्या, ते तुम्हाला वय मिळून जाईल. त्यानंतर बघा महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला काय म्हणतात, लाकडी बाहुलीला काय म्हणतात, तर लाकडी बाहुलीला काय म्हणतात, तर ठकी असं म्हणतात, लक्षात असू द्या, ठकी. लाकडी बाहुलीला काय म्हणतात, महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला ठकी असं म्हणतात. तर आणखी यावर आधारित एक प्रश्न लक्षात असू द्या की लाकडापासून तयार करणारी जी खेळणी आहे, लाकडी खेळणी तयार करण्यासाठी असणारं प्रसिद्ध ठिकाण कुठलं आहे, तर ते आहे सावंतवाडी, सावंतवाडी. आता हे सावंतवाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, तर सिंधुदुर्ग. कोणत्या जिल्ह्यात आहे, सिंधुदुर्ग. सर्वात साक्षर जिल्हा, पहिला साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग. आणि दुसरा साक्षर जिल्हा कुठला आहे, तर वर्धा. दुसऱ्या आठवणीला असू द्या, वर्धा हा दुसरा साक्षर जिल्हा, सिंधुदुर्ग हा पहिला साक्षर जिल्हा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची जर निर्मिती विचारली तर जालना आणि सिंधुदुर्गची निर्मिती आहे 1981. आणि सावंतवाडी कशा संदर्भात आहे, तर लाकडी खेळण्याशी संदर्भात असणार प्रसिद्ध ठिकाणी सावंतवाडी. तर लाकडी खेळण्याची जी बाहुली, त्या बाहुलीला काय म्हणतात, ठकी. हा मराठीतला एक सामासिक शब्द आहे. त्यानंतर कमळ या शब्दाचा समानार्थी नसलेला. आता कमळचे समानार्थी शब्द कुठले, राजीव, सरोज, अंबुज, हे 3 शब्द आहेत. वायस हा शब्द त्याचा समानार्थी नाही. तर तसाच आणखी पंकज हा शब्द सुद्धा कमळाचा संबंधित आहे, समानार्थी शब्द आहे. पंकज या शब्दाच्या सामासिक शब्दाचा तुम्हाला अर्थ विचारला जातो. मग पंकजचा अर्थ काय आहे, तर पंकज म्हणजे काय, चिखलात जन्मणारे, चिखलात जन्मणारे म्हणजे काय, तर पंकज कमळाचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतर बघा एक गणितीय नियमावर जसा आधारित आहे तसा तो भूमितीतला एक प्रश्न आहे. पण गणितीय नियमावर आधारित प्रश्न आहे. तर प्रश्न असा आहे की प्रत्येक रेषाखंडाला किती बिंदू असतात. आता सपोज आपण असा रेषाखंड काढला, किती रेषाखंड काढा, त्याला एक मध्यबिंदू जर असेल, त्याच्या बाजू इकडे जेवढंच आणि तिकडे तेवढंच अंतर असलं पाहिजे. त्याला एकच असा मध्यबिंदू असेल की ज्याच्या इकडे सारखं अंतर, या बाजूलाही सारखं अंतर असेल. तुम्ही उभय रेषाखंड काढला, त्याच्या खाली सारखं अंतर आणि वरती सारखं अंतर आलं पाहिजे. तर किती मध्यबिंदू असतो, एकच. प्रत्येक रेषाखंडाला फक्त एकच मध्यबिंदू असतो, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा की भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प, पहिला भारतातील पहिला वेस्ट टू हायड्रोजन हा प्रकल्प कोणत्या ठिकाणी, तर पुणे या ठिकाणी स्थापन करण्यात आला. कोणत्या ठिकाणी, लक्षात असू द्या, वेस्ट टू हायड्रोजन हा पहिला प्रकल्प भारतातला कोणत्या ठिकाणी आहे, पुणे या ठिकाणी. त्यानंतर बघा की डॉक्टर एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात पहिली ओपन हार्ट सर्जरी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाली, तर वेल्लूर. कुठं झाली, ते वेल्लूरला झालेली आहे. त्यानंतर खालीलपैकी महाप्राणवर्ण कोणता, तर महाप्राणवर्ण तुम्हाला समजला पाहिजे. हो, हा महाप्राणवर्ण आहे. महाप्राणवर्ण कशाला म्हणतात,
ज्याची स्पेलिंग लिहिताना ज्याच्यामध्ये एच येतो तो महाप्राण वर्ण. पण महत्वाचं लक्षात घ्या, स हा महाप्राण वर्ण आहे ज्याच्यामध्ये एच नाही, आणि CH च हा महाप्राण वर्ण नाही की ज्याच्यामध्ये एच आहे तो. म्हणजे एच असून सुद्धा महाप्राण वर्ण नाही हा एक त्याला अपवाद आहे. यामध्ये यस स मध्ये एच नसून सुद्धा तो महाप्राण वर्ण आहे. तर महाप्राण वर्ण कशा म्हणतात ज्याच्यामध्ये एच आहे. त्यानंतर बघा समोरचा प्रश्न आहे की भारत सेवक समाजाची स्थापना कुणी केली? तर गोपाळ कृष्ण गोखले यांनी केली. लक्षात असू द्या, गोपाळ कृष्ण गोखले, गोपाळ कृष्ण गोखले. हा, त्यानंतर आहे बघा चुकीच्या जोड्या वाक्यात सांगितल्या समोरच्या प्रश्नामध्ये, PDF मध्ये बघून घ्या. तर चुकीची नाही सांगत, पुढे तुम्हाला बरोबर जोड्या सांगतो. तर कुतुब मिनार कोणत्या ठिकाणी आहे? तर मेहरवली. कोणत्या ठिकाणी आहे? मेहरवली. त्यानंतर गोल घुमट विजापूरला आहे. कोणत्या ठिकाणी? विजापूर. राज्य विचारला जाऊ शकतो तुम्हाला, कर्नाटकमध्ये आहे विजापूर. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन ए चुकीचं दिलेलं आहे दिल्ली. तर दिल्ली नाही तर ते मुंबई आहे. ते लक्षात असो. त्यानंतर ताजमहल सर्वांना माहिती आग्रा या ठिकाणी आहे. समोरचा प्रश्न बघा की गणिताच्या नियमांवर आधारित आहे. तर तो आहे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता किती कोण तयार होतात? समजा दोन रेषा आहेत, या दोन रेषांना जर एक छेदिका टाकली अशी तर यामध्ये एकूण किती कोण तयार होऊ लागले? तर मोजा 1 2 3 4 5 6 7 8 किती कोण तयार झाले? तर 8 कोण तयार होतात. लक्षात असू द्या. परत बघा की दोन जर आपण रेषा घेतल्या त्यावर एक जर छेदिका टाकली, छेदिका म्हणजे काय? तर मधामध्ये असणारे एक उभा दंड. तर यामुळे किती कोण तयार होऊ लागले? तर हा 1 कोण 2 3 हा 1 4 5 6 7 8 एकूण 8 कोण तयार होतात. समोरचा प्रश्न पहा आता की संसदीय शासन पद्धती खालीलपैकी कोणत्या देशात विकसित झाली? तर तो देश आहे इंग्लंड. कोणता देश आहे? इंग्लंड. महत्वाचं आहे. संसदीय शासन पद्धती खालीलपैकी कोणत्या देशात निर्माण झाली? तर तो कुठला आहे? इंग्लंड. म्हणजे शासन ही जी संसदीय शासन पद्धती आहे भारताने कोणत्या देशाकडून घेतली? तर इंग्लंड या देशाकडून घेतलेली आहे. त्यानंतर देवा सर्वांना सुखी ठेव. देवा सर्वांना सुखी ठेव. आता क्रियापदाचे अर्थ आहेत बघा, 4 अर्थ आहेत. तर ती 4 अर्थ तुम्हाला माहिती पाहिजे. क्रियापदाचे 4 अर्थ. आता 4 अर्थ कुठले कुठले पडतात, त्याचा संबंध काय, त्या ओळखायचे कसे? तर ते लक्षात घ्या. पहिला आहे स्वार्थ. यावर पूर्ण तुम्हाला एकाच मिनिटात पूर्ण सर्व समजून सांगतो. स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि नंतर आहे संकेतार्थ. संकेतार्थ. आणि प्रश्न दिलेला आहे देवा सर्वांना सुखी ठेव. म्हणजे एक प्रार्थना केलेली, देवा सर्वांना सुखी ठेव. आता स्वार्थ मध्ये काय दाखवलं जातं? तो वाक्यात जर काळ दाखवला जात असेल, काळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्यकाळ असं जर सिंपल एक वाक्य असेल, सगळ्या शेवटी एक जर क्रियापद असेल त्याला म्हणतात स्वार्थ क्रियापद. हा त्याचा काय अर्थ निघतो? स्वार्थ क्रियापद. आता आज्ञार्थ थोडा बाजूला ठेवा. नंतर विद्यार्थ म्हणजे काय की ज्या क्रियापदाच्या शेवटी वा वी वे असं असतं. म्हणजे सुखी ठेवा, मला द्या, तुम्ही अभ्यास करावा, पाणी नियमित प्यावे, 8 तास झोप घ्यावी. म्हणजे सगळ्या शेवटी काय वा वी वे जर असं असेल तर विद्यार्थ म्हणतात. संकेतार्थ म्हणजे काय? संकेत मध्ये जर तरची रचना असते. जर निमंत्रण आले तर मी येईल, जर तुम्ही फीस दिली तर मी शिकवीन, अशा पद्धतीने जर तर. समजलं का? म्हणजे असे जर प्रश्न आले तर काय म्हणतात? संकेतार्थ. आता हे जे वाक्य आहे हे कशामधलं असणार आहे? आज्ञार्थ. म्हणजे ज्याच्यामध्ये विनंती केली जाते, प्रार्थना केली जाते, असे कुठलेही वाक्य असू द्या तर काय म्हटलं जाईल? मग आज्ञार्थ म्हटलं जातं. त्यानंतर बघा 19 जुलै तारीख लक्षात असू द्या. 19 जुलै 1969 मध्ये 19 जुलै 1969 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते? तर बँका किती? त्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले होते. आणि त्यावेळेस पंतप्रधान कोण होते? कोण केले होते राष्ट्रीयकरण त्याचं? तर इंदिरा गांधी. लक्षात असू द्या, इंदिरा गांधी. आता इंदिरा गांधी व्हिडिओ मध्ये आपण प्रश्नामध्ये दिलेलं नाही, पण लक्षात असू द्या की 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करणारे जे काही पंतप्रधान आहेत ते कोण आहे? इंदिरा गांधी. आणि किती बँकेचं राष्ट्रीयकरण केलं होतं त्यांनी? 14 बँकेचं. आणि कधी केलं होतं? 19 जुलै 1969 मध्ये. त्यानंतर बघा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न बघा की कन्फ्यूज करणारा. कसा कन्फ्यूज करू शकतो? तर ते बघा प्रश्न तुम्हाला वरती डिस्प्ले होईल. तसंच प्रश्न एक वाचून दाखवतो परत तुम्हाला
की एका त्रिकोणाच्या दोन भुजा, एका त्रिकोण, आता त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 कोण, तर बाजू 3च असणार, ए बी सी, अशा 3 बाजू पकडल्या. तर पहिली बाजू आहे 5 सेंटीमीटर, दुसरी बाजू आहे 1.5 सेंटीमीटर, तर तिसरी बाजू खालील ऑप्शन पैकी कोणती नाही असं विचारलं. कोणती आहे असं विचारलं का? नाही. तर कोणती नाही असं विचारलंय. ऑप्शन आहे 3.7, त्यानंतर आहे 4.1, नंतर आहे 3.8, नंतर आहे 3.4. आता सर्रास या प्रश्नावरून तुम्ही एक लक्षात घेऊ शकता. ऑप्शन नंबर ए बी सी डी 4 ऑप्शन आहेत. प्रश्न आहे की पहिला आहे 5 सेंटीमीटर एक बाजू, दुसरी आहे 1.5 सेंटीमीटर, तर तिसरी बाजू तुम्हाला ओळखायला सांगितली. आता एक लक्षात घ्या, यात सर्वात मोठी जी किंमत आहे ती या ठिकाणी. सपोज जर आपण असा त्रिकोण जर काढला, तर या त्रिकोणात एक बाजू जर तुमची सगळ्यात मोठी असेल 5 सेंटीमीटर, जर आपण काटकोन त्रिकोण घेतला तर काटकोन त्रिकोणात 3, 4, तर कर्ण हा 5 असतो. म्हणजे जो काही कर्ण असतो त्या कर्णापेक्षा या दोन्ही कशा असतात? लहान असतात. आणि या दोघांची जर बेरीज केली, या कर्णाच्या किमतीपेक्षा त्याची कशी असणार? जास्त असणार आहे. म्हणजे 5 पेक्षा 3 आणि 4 ची बेरीज कशी आहे? जास्त आहे. तसंच यामध्ये सगळ्यात मोठी बाजू कोणती आहे? 5. जर आपण 5 ही बाजू जर कर्ण पकडली, तर या दोन बाजू जर पकडल्या व 1.5 आणि 3.7 याची बेरीज 5 पेक्षा कमी येते का? येते. 1.5 आणि 4.1 ची बेरीज कमी येते का? येते. सॉरी जास्त येते. तर ज्याची कमी येईल, 5 पेक्षा कमी येईल, तेव्हा उत्तर तुमचं असणार आहे. म्हणजे 1.5 आणि 3.7 याची बेरीज 5 पेक्षा कमी येते, म्हणून हे उत्तर तुमचं बरोबर आहे. म्हणजे जर ही बाजू जर या ठिकाणी टाकली, तिसरी बाजू 3.4, तर ही त्रिकोणाची बाजू नसणार, तर तिन्ही बाजू या असणार, कारण 5 पेक्षा तुमची किंमत जास्त आली पाहिजे. त्यानंतर बघा, काही अडचण रे नाही ना? नक्की चला समोर, नक्की ना? हा बघा, तर समोरचा प्रश्न आहे, आपल्या देशात GST, म्हणजे अगोदरच प्रश्न झाला GST वर चालला, परत GST वर प्रश्न आला की GST आपल्या देशात वस्तू व सेवा करायला सुरुवात, म्हणजे GST ला सुरुवात कधी करण्यात आली? तर 2017. कधी आहे? 2017. म्हणजे GST ची सुरुवात कधीपासून झाली? 2017 पासून झाली. त्यानंतर बघा, एक फासा फेकला असता. फासा तुम्हाला माहित असेल ना, फासा कशाला म्हणतात? जेव्हा लुडो खेळतो आपण, त्या लुडो मध्ये जे असतंय 1 2 3 4 5 6 वरतून असतंय 1, इकडे असतंय 1 2, इकडे असतंय 1 2 3, इकडे असतंय 1 2 3 4, मागच्या बाजूने 5. म्हणजे याला काय म्हणतात? फासा म्हणतात. तो फासा फेकला असता की 3 पेक्षा कमी संख्या येणार आहे. 3 पेक्षा कमी असणाऱ्या संख्या कोणत्या? 1 आणि 2. जर तुम्ही फासा फेकला तर तुमच्या कुठल्या अंक येईल? 1 2 3 4 5 6. या 6 पैकी की तुमचे 2 आले पाहिजे, म्हणजे तुमची जी संभाव्यता आहे ती किती असणार आहे? 1/3 एवढी संभाव्यता असणार. हा प्रश्न लक्षात घ्या. ऑप्शन नंबर सी. त्यानंतर आहे, खालीलपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते? हे त्रिकूट आहे 3 4 5. हे पायथागोरसचे त्रिकूट आहे. पायथागोरसचे त्रिकूट म्हणजे काय? तर इतर दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरीज एवढे असते. म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. हा आहे पायथागोरसचा नियम. त्यानुसार हे त्रिकूट तयार झालेलं आहे 3 4 5. हे लक्षात असू दे. त्यानंतर आहे, संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते पहिले? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर 11 एप्रिलला निवड झालेली आहे, 11 डिसेंबरला निवड झालेली आहे. 9 डिसेंबरला पहिली बैठक बसली होती, त्यामध्ये सच्चिदानंद सिन्हा हे होते. सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरत्या स्वरूपाचे म्हणजे हंगामी अध्यक्ष बनले. आणि त्यानंतर 11 डिसेंबरला एक दुसरी बैठक बसली, त्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर बघा, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती स्पर्शिका काढता येतील? तर प्रश्न पण महत्त्वाचा आहे आणि कन्फ्यूज करणार आहे. बघा, सोल्युशन कसं काढायचं? सपोज आपण 2 वर्तुळ काढली. आता 2 वर्तुळ काढताना कशी काढायला सांगितली? बाहेरून स्पर्श करणाऱ्या अशा 2 वर्तुळ काढली. याला किती स्पर्शिका असतील? म्हणजे दोन्ही वर्तुळांना छेदून गेल्या पाहिजे. पहिली स्पर्शिका अशी आहे की ज्या या ठिकाणी स्पर्श करत, दुसरी स्पर्शिका
अशी लय की जी या ठिकाणी स्पर्श करेल, म्हणजे जी याला स्पर्श केला पाहिजे आणि लय केला पाहिजे. आता एका लाईन मध्ये देणार नाही कारण आपला व्हाईट बोर्ड आहे, बरोबर ना. तर लक्षात असू द्या, म्हणजे जर अशी रेष काढली तर इथं आणि इथं स्पर्श करत, म्हणजे दोन्ही वर्तुळाला स्पर्श केला पाहिजे. एक अशी रेष जशी खाऊन आहे तशीच जर वस्तू काढली की दोन्ही वर्तुळाला स्पर्श करणार आहे, म्हणजे या ठिकाणी आणि या ठिकाणी स्पर्श करणार, म्हणजे एकूण किती स्पर्शिका काढू शकतो आपण? 3 स्पर्शिका काढू शकतो. तर ऑप्शन नंबर सी हे तुमचं बरोबर आहे. त्यानंतर पुण्यातील खालीलपैकी कोणत्या स्मारकात ग्रंथालयात गांधीजींचा इतिहासाविषयी तुम्हाला माहिती मिळते? तर आगा खान पॅलेस. कोणत्या ठिकाणी? आगा खान पॅलेस. आगा खान पॅलेस. तर आगा खान पॅलेस या वास्तूमध्ये महात्मा गांधींच्या जीवनाबद्दल किंवा इतिहासाबद्दल तुम्हाला जास्तीत जास्त माहिती कोणत्या ठिकाणी मिळते? तर आगा खान पॅलेस पुणेमध्ये आहे. त्यानंतर बघा, अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? डॉक्टर होमी भाभा. कोणाची निवड करण्यात? अणुऊर्जाचे पहिले जे काही आहेत अध्यक्ष कोण होते? डॉक्टर होमी भाभा. त्यानंतर हरित क्रांतीची जनक विचारले अगोदर सांगितलं MS स्वामीनाथन. त्यांना 2024 मध्ये भारतरत्न देण्यात आला. भारतरत्न मिळणारे एकूण 5 जण 2024 त्यांचं मी तुम्हाला शॉर्टकट लिहून दिलेली होती, तर परत रिव्हिजन मध्ये पाहून घ्या. त्यानंतर बघा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? तर ते राष्ट्रपती करत असतात. कोण करते? राष्ट्रपती. त्यानंतर बघा, दूध हे लिटरमध्ये मोजतात, तर खालीलपैकी काय मीटरमध्ये मोजतात? तर कापड हे मीटरमध्ये मोजतात. काय मोजतात? कापड. त्यानंतर बघा, महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार म्हणून कोणाला ओळखतात? संत नामदेव. आद्य कीर्तनकार कोण? संत नामदेव. कोण आहेत? संत नामदेव. आता संत नामदेवाबद्दल आणि समर्थ रामदास हे दोन संत लक्षात घ्या. संत नामदेव आणि समर्थ रामदास हे शिवकालीन संत आहेत. कधीचे ते? म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात असणारे ते संत आहेत दोन. तर पहिले संत नामदेव आणि समर्थ रामदास दोन आहेत. हा, तर त्यानंतर मनः अधिक पटल. समोर उदाहरण पहा. मनः अधिक पटल. तर हे विसर्ग संधीचं एक उदाहरण आहे. तर याची शब्दकोड तुम्हाला विचारली. मनस अधिक पटल अशी त्याची कोड असणार. ऑप्शन नंबर बी. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे, कतारमधील फिफा वर्ल्ड कप 2022. आता हा करंट अफेअरचा 2022चा प्रश्न विचारला, एवढा जुना तर विचारत नाही पण तरी सांगतो की 2022च्या म्हणजे फिफा वर्ल्ड कप 2022च्या उद्घाटन समारंभात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर ते प्रतिनिधित्व केलं होतं बघा, जगदीप धनखड यांनी केलं होतं. फिफा वर्ल्ड कपसाठी भारताचं नेतृत्व केलं होतं जगदीप धनखड यांचं. तर आज आपली जी मुंबईची प्रश्नपत्रिका आहे ती प्रश्नपत्रिका पूर्ण झाली. मुंबई पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2023ची. तर आणखी काही अडचण असेल तर मला तुम्ही कळवू शकता किंवा कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला जर व्हिडिओ पसंत आला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. तर आणखी आपण यासारख्याच प्रश्नपत्रिका घेऊ, काही टॉपिक घेऊ. तर समोरच्या व्हिडिओमध्ये परत भेटू आपण समोरच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, थँक्यू.